कडकत्या उन्हामध्ये दुपारच्या वेळी छान असं आपल्याला काहीतरी नेहमीच थंडगार प्यावंसं वाटतं। तर अशा वेळी चुटकीसरशी तयार होणारी ही पंजाबी पद्धतीची थंडगार मलईदार लस्सी प्यायला कुणाला नाही आवडणार। अगदी दाटसर आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारी। महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी 2 ते 3 साहित्यात तयार होणारी आणि ताजी आणि फ्रेश ही लस्सी नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा। रेसिपी खूप साधी सोपी आहे। महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळात चुटकीसरशी मिनिटभरामध्ये तयार होणारी आहे। घरच्या घरी जे साहित्य उपलब्ध असतं त्याच्यामध्ये तयार होणारी आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर मी इथं दही घेतलेलं आहे। तर घरगुती फ्रेश दही असतं, मी घरच्या घरी लावलेलं हे दही घेतलेलं आहे। दाटसर असं दही घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आलेली आहे, नक्की जाऊन चेक करा। सर्वात अगोदर याच्यावरती जी मलाई जमलेली असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर हे दही बघा मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते 3 ते 4 तास। याच्यावरती फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान अशी मलाई जमलेली आहे। ही सर्वात अगोदर वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। सर्वात शेवटी आपल्याला लस्सी बनवल्यानंतर ही मलाई लागणार आहे। दुसरी गोष्ट, फ्रीजमध्ये दही ठेवल्यामुळे छान अशी आपल्याला थंडगार लस्सी मिळते। तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही लस्सी बनवणार आहात त्या भांड्यामध्ये हे दही काढून घ्यायचं आहे। तुम्ही किती प्रमाणात बनवणार आहात त्या अंदाजानुसार दही काढून घेऊ शकता। मी इथं 2 ग्लास भरून लस्सी बनवणार आहे, त्याकरिता मोठे 4 चमचे भरून 4 ते 5 चमचे भरून मी इथं दही घेतलेलं आहे। पाहू शकता दही अगदी घट्टसर आणि छान असं घरगुती पद्धतीने बनवलेलं फ्रेश दही आहे। सर्वात अगोदर हे दही जे आहे ते आपल्याला छान विस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने 1 मिनिट भरासाठी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातील काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील आणि छान असं आपल्याला एकसारखं दाटसर असं हे दही मिळेल किंवा जो लस्सीचा बेस असतो तो मिळेल। तर बघा 1 ते 2 मिनिटं याला छान असं फेटून घेतलं की याच्यातील ज्या काही गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात आणि छान असं एकसारखं दाटसर दही आपल्याला मिळतं। तर 2 मिनिटातच हे जे दही आहे ते तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे 3 चमचे पिठी साखर। तर सुरुवातीला मी 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे। तर आपल्याला आवर्जून एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे पिठी साखरच आपल्याला इथं वापरायची आहे। पूर्णपणे साखर जी असते ती वापरायची नाही, कारण तुम्ही साखर जर तशीच वापरली तर याला पाणी सुटू शकतं आणि ही जी लस्सी आहे ती पातळ होण्याची शक्यता असते। जर पिठी साखर घरी नसेल तर अगोदर साखर मिक्सरला बारीक करून घ्या आणि नंतर ती चमच्याच्या मदतीने मोजून याच्यामध्ये घाला। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पिठी साखर वापरू शकता, अंदाजानुसार, किंवा तुम्हाला कितपत गोड हवंय त्याच्यानुसार। मी अजून 1 चमचा याच्यामध्ये पिठी साखर वापरलेली आहे, म्हणजे टोटल सुरुवातीपासून मी 4 चमचे पिठी साखर वापरलेली आहे। नंतर याच्यामध्ये घातलेलं आहे चिमूटभर मीठ, अगदी चिमूटभर घालायचं आहे, जास्त नाही। नंतर चमच्याच्या मदतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर देखील याच्यामध्ये छान अशी वितळली गेलेली आहे। आपली दाटसर ही जी लस्सी आहे किंवा लस्सीचा हा जो बेस आहे तो तयार झालेला आहे। पाहू शकता एकदम दाटसर छान अशा याच्यातील गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या गेलेल्या आहेत आणि एकसारखी दाटसर लस्सी जी आहे ती फ्रेश अशी लस्सी आपल्याला मिळालेली आहे। तर ग्लासमध्ये ही जी लस्सी आहे किंवा हा जो लस्सीचा बेस आहे तो अगोदर ओतून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी याच्यावरती घालायचं आहे ती म्हणजे मलाई। लस्सीमध्ये महत्त्वाचा घटक असतो ती म्हणजे मलाई, त्यामुळेच आपण याला मलईदार लस्सी म्हणतो। तर सुरुवातीला आपण जी मलाई काढून घेतली होती ती याच्यावरती घालायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही लस्सी बनवताना याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता, वेलचीची पूड देखील घालू शकता। पण मला आहे अशीच प्लेन लस्सी प्यायला आवडतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले नाही। फक्त वरून सजावटीकरिता मी याच्यावरती पिस्ता जो असतो तो बारीक करून थोडासा याच्यावरती चुरून घातलेला आहे। तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी देखील चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे। छान अशी प्लेन साधी लस्सी प्यायला देखील खूप सुंदर लागते। तर रेसिपी खूप साधी सोपी आहे, नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि महत्त्वाचं म्हणजे जर सुरुवातीला तुम्ही थंडगार दही घेतलं नसेल तर लस्सी तयार झाल्यानंतर 1-2 तासाकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या, थंडगार लस्सी मिळेल।